भारत को ले जाते हुए। तर ड्रीम बजेट असं संबोधित केलंय मुख्यमंत्र्यांनी। खरं तर आपण त्याच बजेटबद्दल आणि जो मोठा दिलासा मिळालेला आहे मध्यम वर्गाला त्याच्याबद्दल बोलतोय। आपल्याबरोबर आदिती आहेत। आदिती, पॉलिसीबद्दल खूप चर्चा झाली, आधी चर्चा झाली। 1 2 3 4 5 महत्त्वाचे मुद्दे आणि जो सगळ्यात मोठा निर्णय झालेला आहे त्याबद्दल काय सांगा? सगळ्यात पहिल्यांदा मोठा निर्णयाचा अर्थातच कौतुक केलंच पाहिजे। 12 लाखांनी दिलेली मोठी स्माईल सगळ्यांच्या तोंडावरती ती अजून आहेच आणि ती कंटिन्यू राहो। आपण आधी म्हणलं होतं की ह्याच्या आधी बजेटच्या आधी म्हणलं होतं की लोकांच्या हातात खेळता पैसा असावा, क्रयशक्ती वाढावी पॉलिसी म्हणून। तर ते लगेचच आपल्याला इथे दिसलंय 12 लाखाच्या स्वरूपामध्ये। पॉलिसी म्हणून अजून एक बघायला गेलं तर कॅन्सरचं बऱ्यापैकी मेन्शन बजेटमध्ये झालेलं आहे की कॅन्सरमध्ये प्रत्येक जिल्ह्यावर त्यांनी एक डे केअर सेंटर ओपन करायचं ठरवलेलं आहे। 36 मेडिसिन्स त्यांनी कॅन्सरचे कस्टम्स फ्री केलेले आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन रेमेडियल वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी त्या कॅन्सर बेस्ड जे काही आहे ते त्यांनी प्रमोट केलेलं आहे। थोडक्यामध्ये कुठेतरी हा इनडायरेक्टली बघायला गेलं तर पॉलिसी हे जर का सोल्युशन्स असतील तर कॅन्सर वाढतोय असा कुठेतरी एक तो सिग्नल आहे। मग ह्याचं खरं उत्तर हे क्युरिंग पार्टमध्ये आहे ॲज अ पॉलिसी मेकर की फक्त तुम्ही मेडिसिन स्वस्त करा, की त्याच्यामध्ये रिसर्च केला गेला पाहिजे। मग त्या रिसर्च बेस का काय कुठली पॉलिसी आलेली नाही की रिसर्चला फंडिंग किंवा रिसर्चला पर्टिक्युलरली कॅन्सर रिसर्च बद्दल मी बोलते। जर त्याचे रेमेडियल म्हणजे कॅन्सर झाल्यावर तुम्ही डे केअर करताय, कॅन्सर झाल्यावर तुम्ही औषधं स्वस्त करताय, त्याच्याऐवजी कॅन्सर होऊ नये किंवा ज्यांचा होतोय तो सबस्टॅन्शियली कमी करण्यासाठी रिसर्च मेडिकल रिसर्चसाठी काही पॉलिसीचे मेन्शन्स ह्याच्यात आत्ता तरी आम्हाला दिसलेले नाहीयेत। पण अर्थातच पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना हा दिलासा देणार आहे। पण हा फंडामेंटल रिझनिंग म्हणजे मी जसं पहिल्यापासून म्हणते की पॉलिसी म्हणून तुम्ही जर करणार असाल तर रूट कॉज वरती जाऊन सॉल्व्ह करण्यासाठी कॅन्सर जर असेल तर रिसर्च इन्स्टिट्यूटला जास्ती फंडिंग केलं गेलं पाहिजे। हां बोला ना, बोला। दुसरं असं आहे की एज्युकेशन मध्ये त्यांनी काही सीट्स एक्स्ट्रा डिक्लेअर केलेले आहेत। 6,500 IITच्या सीट्स, 10,000 यावर्षी मेडिकलच्या सीट, परत पुढच्या 5 वर्षामध्ये 75,000 मेडिकलच्या सीट्स।